आज आपण माझ्या वॉर्डरोब मध्ये जी ज्वेलरी आहे किंवा माझ्याकडे जी ज्वेलरी आहे ती आता वेल ऑर्गनाइज कशी करायची तेही या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. अक्षदा मयूराज पुन्हा एक नवीन व्लॉग नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. आज आपण माझ्या वॉर्डरोब मध्ये जी ज्वेलरी आहे किंवा माझ्याकडे जी ज्वेलरी आहे आता ती खूप अस्ताव्यस्त झालेली आहे, कारण की गेल्या 2-3 महिन्यात मी माझं वॉर्डरोब क्लीन केलं नाही. शूट होतं, लग्न होतं घरामध्ये, त्यामुळे ती ज्वेलरी मी जस्ट घालायची आणि तशीच पॅकेटमध्ये भरून ठेवून देत होती. पण ते आता वेल ऑर्गनाइज कशी करायची तेही या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर माझा संपूर्ण व्हिडिओ बघा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला, ही अशा टाईपचे पाउचेस, असं ज्वेलरी बॉक्स आणि खूप काही आहे. तर मी तुम्हाला कॅमेरा डायरेक्ट मी माझ्या ज्वेलरी किंवा जे ऑर्गनायझर आहे त्याच्यावर ठेवणार आहे. सो माझा पूर्ण व्हिडिओ बघा हा, आणि मला कमेंट मध्ये अजून सांगू शकता तुम्ही की अजून काय मला ऑर्गनायझर मध्ये काय घेता येईल का, किंवा अशा पद्धतीने तुलाही ऑर्गनाइज करता येईल. सो काय तुमचेही कमेंट्स असतील तेही मला कळवा. ठीक आहे. तर अशा बॉक्स मध्ये वगैरे मी ठेवून देते सगळी ज्वेलरी. पण मी त्या दिवशीच एक व्हिडिओ बनवलेला हळदी कुंकू वाण करून, तिथे मी एक असं ऑर्गनायझर बाय केलं आणि खूप क्यूट आहे ते. कुठेही ट्रॅव्हलिंग साठी वगैरे आपल्याला अगदीच आपण त्याच मेकअपच्या पाऊच मध्ये छोटे छोटे आपले इयरिंग्स वगैरे, स्टड वगैरे असतील, मोतीचे वगैरे, व्हॉट एव्हर, किंवा चेन असेल, तर आपण प्रत्येक वेळेस मंगळसूत्रच घालत नाही. वन पीस वगैरे असेल तर त्याच्यावर आपण वेगवेगळे लॉकेट्स वगैरे घालतो. इव्हन वॉच म्हणा, ब्रेसलेट म्हणा, रिंग्स म्हणा, आणि मुक्ताचीही काही ज्वेलरी माझ्यासोबत असतेच. पण मग मी काय करते, मेकअप पाऊच असेल त्याच्यात एका साईडला कॉर्नरला ठेवते. पण त्यामुळे कधी कधी डायमंड पडतं किंवा कधी कधी ते हरवतंही किंवा भेटत नाही पटकन. सो त्यासाठी मी विचार केला की हा एक छान ऑप्शन आहे, तिथे मला आवडला. सो इथेही छान असे इयरिंग्स राहतील, इथे ब्रेसलेट वगैरे, वॉच वगैरे छान असं राहून जातील, किंवा आपले लॉकेट्स वगैरे असतं तेही इथे राहून जाईल करून. तर मी म्हणाले तर ह्याच्यातही आपण ऍड करूया काही गोष्टी ज्या माझ्या रेग्युलर बेसवर मी यूज करते, म्हणजे इयरिंग्स वगैरे किंवा ब्रेसलेट, वॉच वगैरे. तर चला व्हिडिओला सुरू करूया आणि कशा पद्धतीने मी दागिने ठेवणार आहे तेही बघा. जर माझा व्हिडिओ आवडला तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरू करूया. ओके. तर अशा पद्धतीने हे सगळे दागिने वगैरे पाऊच, काही पाऊच खाली झालेले आहेत बिकॉज त्यातले दागिने ह्या पाऊच मध्ये आहेत. तर पहिला आपण ह्या पाऊच पासूनच सुरू करूया. सगळं हे आपण पहिला दागिन्यातनं वेगळे काढून घेऊया आणि त्याच्यानंतर ते वेल मॅनेज करूया. ओके. तर आता सगळं माझं व्यवस्थित पॅकिंग करून झालेलं आहे. मी प्रत्येक दागिना तुम्हाला ओपन करून नाही दाखवला, कारण की खूप मोठी व्हिडिओ होऊन जाईल, आपल्याला शॉर्ट मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. सो मी आता काही दिवसांपूर्वी हळदी कुंकूसाठी वाण ती व्हिडिओ टाकलेली, त्यांच्याकडूनच मी हे ऑर्गनायझरची शॉपिंग केलेली आहे. त्यात मी हा एक ज्वेलरी बॉक्स घेतलेला. मी व्हिडिओमध्ये बोलली अशा टाईपचा ज्वेलरी बॉक्स माझ्याकडे पण आहे. सो आता मी ते व्यवस्थित लावून ठेवणार आहे आणि खूप यूज होतो, खूप व्यवस्थित एका बॉक्स मध्ये राहतात, आपल्याला पटकन भेटतात. जे पाहिजे असेल ते अगदी असं ट्रान्सपरंट पॅकेट असल्यामुळे, एक मिनिट तुम्हाला दाखवते, असं ट्रान्सपरंट पॅकेट असल्यामुळे तुम्हाला लगेच कळून पण येतं की कशात काय ठेवलंय. ह्याच्यात मी पूर्ण ऑक्साईड ठेवलेला आहे. ठीक आहे. तर चला बघूया आता हे मी कसं मॅनेज करते ते. तर आता हा एक प्लास्टिकचा बॉक्स आहे जे मला मंगळसूत्रासोबत भेटलेलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी हा मंगळसूत्र ठेवून देते. ठीक आहे. जेणेकरून ते त्याच्याच बॉक्समध्ये, त्या रॅपर मध्येच राहील. आणि अशा टाईपचे जे ते लोक रॅपर देतात त्याच्यातच तुम्ही तुमचे दागिने ठेवा, जेणेकरून ते खराब होत नाही.
घालून झाल्यानंतर वाऱ्यावर ठेवून द्यायचं. जर तुम्हाला ते वॉश करायचं असेल तर ते शॅम्पू वॉश करून व्यवस्थित थंडगार पाण्याने ते व्यवस्थित नॉर्मल टॅप वॉटरने क्लीन करून ते व्यवस्थित सुकवून मग रॅपर मध्ये ठेवायचं. दागिने खूप सुंदर आणि छान राहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे एक माझ्याकडे एक छोटंसं आर्टिफिशियल मंगळसूत्र आहे. तेही मी ह्या बॉक्समध्ये ठेवते. ते अगदीच कधीतरी आपल्याला असं घालायला छान वाटतं. एक असं चोकर टाईप मंगळसूत्र आहे, ते पण मी ह्याच्यातच ठेवणार. एक रिंग आहे, हेवी रिंग आहे ही कधीतरी साडीवर वगैरे मी घालते लग्नात वगैरे. त्याच्यानंतर हे एक छोटं मंगळसूत्र आहे, हे पण खूप सुंदर आहे, ते मी ह्याच्यातच ठेवते. आणि 2 नथी आहेत माझ्याकडे, त्या दोन्ही नथी प्रॉपर त्याच रॅपर मध्ये घालून व्यवस्थित अशा त्याच्यातच ठेवून देते. आणि माझी ही पेटी रेडी झालेली आहे. आता ही पेटी मी ह्या ऑर्गनायझरच्या अगदी बुडाला ठेवते इथे. ठीक आहे, डन. त्याच्यानंतर जो हा स्पेस उरतो आपला राहतो तिथे मी हे अशी मंगळसूत्र ठेवून देते. आता हे माझं एक व्हिक्टोरियन मंगळसूत्र आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि ते पार्टी वेअर आहे, त्यामुळे मी एक वेगळं पाऊच ठेवलेलं आहे. आणि त्याच्यातच अजून एक पार्टी वेअर मंगळसूत्र मी ठेवून देते. ते पण अगदी माझं प्लास्टिक फाटलंय, पण तरी सुद्धा मी ते त्याच्यातच प्रॉपर असं ठेवून ह्याच्यात ठेवून देते. ओके, असं ठेवून हा पाऊच मी खाली घालते. ठीक आहे, ह्याच्या असं. आणि त्याला लेवल येण्यासाठी हे असं माझं मंगळसूत्र एक आहे अजून एक. कडे खूप मंगळसूत्राचे डिझाईन आहेत, व्हरायटी खूप आहेत माझ्याकडे. म्हणजे खूप इन द सेन्स की नॉर्मल असे 5-6 आहेत, पण तेच वेगवेगळ्या साडींवर आपण रिपीट करू शकतो आणि ते खूप छान दिसतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे असं एक माझं आर्टिफिशियल इयरिंग्स आहेत, झुमके आहेत आणि एक क्यूट अशी चेन आहे. ही चेन मी साईडला काढून ठेवणार आहे. ओके, तर अशी एक माझी डबी आहे, त्याच्यात आर्टिफिशियल झुमके आहेत आणि छोटे टॉप्स आहेत. ते मी ते खाली डायरेक्ट बेसला ठेवून देते. हे बघा तुम्ही बघू शकता इथे. म्हणजे ही एक पूर्ण लेवल आपली रेडी होते. त्याच्यानंतर माझे हे छान असे ना इयरिंग्स आहेत आणि हे खूप सुंदर इयरिंग्स आहेत. हे ह्या सेटवरचे आहेत, सॉरी हे ना ह्या सेटवरचे आहेत, ते मी त्याच्यात परत ठेवून देते. मला ते मगाशी भेटत नव्हते, तो ते सेटवरचे मी परत ह्या सेटमध्ये ठेवते. देन रॅपर बंद करून टाकते. ठीक आहे. हे मी ऋषीच्या लग्नामध्ये, पाटीलच्या लग्नामध्ये घेतलेले इयरिंग्स आहेत, तुम्हाला दाखवते. खूप सुंदर आणि हेवी इयरिंग्स आहेत. आणि अगदीच एक इयरिंग घातलं तरी आपल्याला असा एक छान लुक मिळणार आहे. तर हे एक पॅकेट, त्याच्यानंतर हे एक पॅकेट आणि त्याच्यानंतर हे एक पॅकेट, असे 3 पॅकेट मी एकत्र करणार आहे ह्या पाऊच मध्ये. त्याच्यामध्ये ट्रेडिशनल ज्वेलरी पूर्ण येणार आहे. हे एक आहे, त्याच्यानंतर हे एक चिंचपट्टी आहे. ठीक आहे, हे 2 सेट झालेले आहेत. 2च सेट मी ठेवते कारण की मग जास्ती पण नको उगाच. तो 2 सेट मी इथे ठेवणार आहे. त्याच्या आधी इथे मी असे हे घेतलेले कॉमन असे नॉर्मल कानातले आहेत, ते मी इथे बेसला ठेवणार आहे. त्याच्यानंतर हे जे इयरिंग्स आहेत किंवा हे एक आहेत आर्टिफिशियल इयरिंग्स, हे आईचे आहेत. सो मी ते आईची एक ज्वेलरी बॉक्स रेडी वेगळं करणार आहे. कारण की तिला कधी काय होतं की तिला कधी काय हवं असेल तर तिला बिचारीला माझ्यासाठी वेट करावा लागतो. तो तसं नको व्हायला, त्यामुळे तिचा एक प्रॉपर बॉक्स मी रेडी करणार आहे नंतर जाऊन. आणि हे एक आहे. ठीक आहे, ह्याच्यासाठी मी हेच, हे एक माझं पाऊच आहे, त्याच्यात पण असे हेवी इयरिंग्स आहेत, हे बघा. ठीक आहे, सो हे पाऊच मी ह्याच्यात ऍडजस्ट करणार आहे. आणि आपल्याला लगेचच ना दिसून येतं. त्याच्यात छोटीशी बिंदी पण आहे, जेणेकरून ती मुक्ताला कधी फ्युचरमध्ये यूज होईल. ही नथ आहे. ओके, ही आता मी सध्या यूज नाही करत, पण इमर्जन्सी कधी लागली तर होऊन जाते ती. ठीक आहे, असे पाउचेस रेडी केलेत आणि ते आता मी ठेवून देणार आहे. ठीक आहे, 1 हा 2 3 4 5 आणि हा 6. ओके, हे मी असं घेणार. देन मी हे पाऊच माझं डन. ओके, सो माझं पाऊच रेडी झालेलं आहे. आता ह्याच्यात मला आय एम सो सॉरी, ह्याच्यात माझं अजून एक राहिलेलं आहे, विसरली मी सांगताना.
हे टाकायच्या आधी इथे लेवलला करण्यासाठी मी ही एक पेटी ठेवते, जेणेकरून ती प्रॉपर त्याची लेवल होते. हे बघा, अलगद हलक्या हाताने ठेवून द्यायची आहे, जेणेकरून खालचे जे दागिने आहेत ते चुरगळले नाही पाहिजे. सो अशा पद्धतीने मी हे पाऊच ऍडजस्ट करते. हा पाऊच ह्यात जात नाही, कारण की ही हेअर ॲक्सेसरी आहे, हे फक्त ज्वेलरी बॉक्स आहे. सो फक्त हेच पाऊच ह्याच्यात जाणार. ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिशनल, पार्टी वेअर, त्याच्यानंतर ऑक्साईड, हे सगळ्या ज्वेलरी आहेत, ते मी माझ्या ह्या पाऊच मध्ये जातात. ठीक आहे, कुठे जायचं असेल तेव्हा ते पटकन मी बाहेर काढून घेते. तर अशा पद्धतीने मी आता हे पाऊच तुम्हाला दाखवते. आता आपण कुठे पिकनिकला वगैरे जायचं असेल तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण की ह्याच्यामध्ये आपण जास्ती काही नेऊ शकत नाही, पण आपण पिकनिकला जाताना खूप लिमिटेड गोष्टी घेऊन जातो. जस्ट लाईक असे स्टड्स घेऊन जातो जे छोटे छोटे असतील, किंवा वॉच घेऊन जातो, ब्रेसलेट्स घेऊन जातो, एखादी सेफ्टी पिन, 2-3 सेफ्टी पिन किंवा बॉब पिन, ह्या गोष्टी ह्या पोर्शन मध्ये राहू शकता. हे बघा, मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे, असे स्टड्स लावलेले आहे, ह्याच्यात भरपूर ऑप्शन्स आहेत, त्याच्यात तुम्ही हेही लावू शकता. आता मी हे दोन दोन तुम्हाला जस्ट एक्झाम्पल म्हणून दाखवलेलं आहे, की असे तुम्ही लावून जाऊ शकतात. इव्हन तुमचे जे रिंग्स असतील, गोल्डचे असू देत, नाहीतर आर्टिफिशियल असू दे, असे इयरिंग्स किंवा रिंग्स, ह्या इयरिंग्स इकडे आणि रिंग्स तिथे राहतील. ब्रेसलेट्स म्हणा, वॉच म्हणा, किंवा एखादं हेवी नेकलेस असेल तुमचं, म्हणजे असं माळ वगैरे असेल, तशी ही वस्तू इथे तुम्ही ठेवून घेऊ शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे इथे तुम्हाला हे नेकलेससाठी, म्हणजे तुमच्याचे जर चेन्स असतील, जर तुम्हाला वन पीस वर वगैरे घालायचे चेन्स असतील अशा टाईपचे, हे बघा, ते तुम्ही इथे त्याचं लॉकेट ह्याच्या आत जाईल, आणि चेन इथे तुम्ही बॅक साईडला लावू शकता. आणि अशा पद्धतीने हा बॉक्स तुम्ही पॅक करून कॅरी करू शकता. म्हणजे ते अगदीच व्यवस्थित राहणार आणि कुठे जाणार नाही, इकडे तिकडे व्यवस्थित तुम्ही आल्यानंतर ह्या बॉक्स काढून त्याच्यात तुम्ही व्यवस्थित ठेवून देऊ शकता. हा एक पाऊच माझा जो ट्रेडिशनल किंवा पार्टी वेअर म्हणा किंवा ऑक्साईड म्हणा, त्याची ज्वेलरी म्हणजे ह्याच्यात राहते. ज्वेलरी ओनली जे आपण इयरिंग्स वगैरे घालतो, बांगड्यांसाठी हा ऑर्गनायझर परफेक्ट नाही. बांगड्यांसाठी एक वेगळा ऑर्गनायझर येतो, तो मला अजून बाय करायचा आहे. तो घेतल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ टाकीनच, की ते कशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. सध्या तरी माझे हे जे बांगड्या आहेत ते मी अशा टाईपच्या बॉक्समध्ये ठेवतात, जेणेकरून ते सेट, हे बघा तुम्ही, सेट व्यवस्थित राहतील. आणि काचेच्या वगैरे बांगड्या आहेत त्या मी अगदी अक्षरशः पाऊच मध्ये ठेवून देते. तर बांगड्यांचा आपण विषय चालू होता, तर मला असं वाटलं की मी तुम्हाला फेस टू फेस तुमच्याशी बोलावं. तर मी अशा पद्धतीने बांगड्या ठेवते माझ्या, ज्या असे कडे आहेत अशा टाईपचे ते. ओके, मी सध्या तुम्हाला एकच सेट दाखवला, पण जर तुम्हाला मी बांगड्यांचा जो ऑर्गनायझर आहे तो मी पहिला विकत घेणार आहे, मी स्वतः यूज करणार आहे, की खरंच ह्याच्यामध्ये व्यवस्थित बांगड्या सेट होतात का, किंवा आपण काचेच्या बांगड्या, आपल्याकडे आपण काय करतो, आपले नेकलेस सिंगल सिंगल असतात, पण जर बांगड्या घ्यायला गेलो तर आपले एक एक 2-2 डझन बांगड्या एका कलरच्या असतात. सो त्यासाठी खूप स्पेस लागतो. तर मी विचार करणार आहे पहिला, की ऑर्गनायझर मध्ये ते प्रॉपर बसतं का तेवढ्या बांगड्यात. मला तर वाटत नाहीये की आपल्या कलर मॅचिंगच्या ज्या बांगड्या असतात तेवढ्या मावत नाहीत. कडे वगैरे घेण्यासाठी मला असं वाटतं, कडे वगैरे ठेवण्यासाठी ऑर्गनायझर छान आहे किंवा त्याचा युज होऊ शकतो. पण जे आपले हिरव्या बांगड्या असतात, किंवा साडीवर, जर माझी येल्लो साडी आहे तर येल्लो साडीवर आपण येल्लोच्या ज्या वेल्वेटच्या, तर सध्या अशा टाईपच्या बांगड्या निघाल्या आहेत, आता तुम्हाला मी दाखवते, अशा टाईपच्या बांगड्या निघाल्यात, त्या एक एक 2-2 डझन असतात. सो त्यासाठी आपण प्रॉपर एक तसा सेट मिळतो का, ऑर्गनायझर भेटतो का, ते सगळं बघायचंच आहे. आणि हे दोन जे ऑर्गनायझर मी घेतलेले आहेत त्याची लिंक मी त्याची एक व्हिडिओ बनवलेली आहे हळदी कुंकू वाण करून, ती मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणारच आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे, की तुम्ही ऑनलाईनही जाऊन विचारू शकता आणि तिथे जाऊन शॉपिंग करू शकता. त्यामुळे हे आणि ह्याची लिंक मी तुम्हाला देते, तुम्ही तिथे जाऊन शॉपिंग करा. जर तुम्हाला हा पाऊच आवडला असेल तर ऑफकोर्स, पण मला तरी वाटतो ह्याचा यूज आहे आणि कुठे बाहेर जाण्यासाठी हे अगदी मिनी पाऊच परफेक्ट आहे. आता मी न्यू इयर पिकनिकला जाणार आहे, सो त्यावेळेस मी हा पाऊच कॅरी करणार आहे. माझे जे लॉकेट्स वगैरे आहेत, इयरिंग्स वगैरे आहेत, जे आम्ही गाऊन वगैरे घालणार आहोत, नुकताच माझं म्हणा, ते मी हा एकाच पाऊच मध्ये घेऊन जाणार आणि एक छोटंसं
पाऊच आहे ज्याच्यामध्ये मी माझं मेकअप किट घेऊन जाणार आहे. तर ओव्हरऑल अशा पद्धतीने मी हे ऑर्गनायझर मध्ये माझी ज्वेलरी ठेवलेली आहे, व्यवस्थित लावून झालेली आहे. आणि ही इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर केली. ती कशी वाटली ही मला कमेंट थ्रू नक्की कळवा. जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल, माझ्याशी गप्पा मारायला तुम्हाला कसं वाटेल हे नक्की कळवा, जेणेकरून मी इन्स्टावर लाईव्ह येईन आणि मग आपण गप्पा मारूया. ठीक आहे. तर माझा हा जर व्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्षदा आणि मयूर ह्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.